डॉक्टर पल्लवी थोटेस आयुर्वेदा टॉक या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे. आजचा विषय आहे अनेक रोगांचे कारण एकच, कॉन्स्टिपेशन. कॉन्स्टिपेशन म्हणजे काय? कॉन्स्टिपेशन म्हणजे शौचाला रोज सकाळी उठल्यानंतर साफ न होणं, मलाचा अग्रभाग हा हार्ड येणे, कडक येणे, यासोबतच दिवसातून 3 ते 4 वेळा शौचाला जावेसे वाटणे. आणखी काही लक्षणे येतात त्यासोबत, ते म्हणजे अस्वस्थ वाटणे, जेवणाची इच्छा न होणे, हलके डोके दुखणे असे. तर कॉन्स्टिपेशन हे भारतामध्ये 80% स्त्रियांना आहे व पुरुषांमध्ये हे 60% प्रमाणात आढळते. कॉन्स्टिपेशन हे एक लक्षण छोटे जरी वाटत असले तरी ते अनेक रोगांचे कारण आहे. बरेच दिवसपर्यंत जर ते ठीक केले नाही तर डायबिटीस, पीसीओडी, हाडांचे विकार जसे आर्थरायटिस, संधिवात आहे, मणके पाठीतील झिजणे, यासोबतच अगदी आतड्याचा कॅन्सर सुद्धा कॉन्स्टिपेशन या लक्षणापासून ट्रीट न केले तर होऊ शकतो. त्यामुळे आजचा विषय हा अतिशय महत्वाचा आहे. याची सुरुवातीला आपण कारणे जाणून घेऊया. नंबर 1 कारण आहे ब्रेड, मैदायुक्त पदार्थ अति प्रमाणात खाणे, जसे की दाबेली आहे, पिझ्झा आहे, बर्गर आहे, ब्रेड आहे, बिस्किट आहे यासारखे. त्यामुळे मलभाग हा व्यवस्थित आतड्यातून बाहेर निघत नाही व आपल्याला कॉन्स्टिपेशन होते. त्यामुळे शक्य असल्यास हे पदार्थ अवॉइड करा, कमी करा, शक्य असल्यास बंद करा खाणे. यासोबत दुसरे कारण आहे व्यायामाचा अभाव. आपण आत्ताच्या जीवनशैलीमुळे व्यायाम करत नाही, त्यामुळे आतड्याची हालचाल नीट होत नाही व आपल्याला कॉन्स्टिपेशन निर्माण होतं. ऍटलीस्ट 30 ते 45 मिनिटं तरी वॉकिंग करायला हवी डेली. त्यामुळे आतड्याची हालचाल नीट होऊन पोट साफ व्हायला मदत होते. नंबर 3, एका अन्नपदार्थ खाल्ले असताना दुसरे अन्नपदार्थ खाणे. नंबर 3 म्हणजेच भूक नसताना अन्नपदार्थ खाणे, यामुळे सुद्धा अपचन निर्माण होतं व कॉन्स्टिपेशन निर्माण होतं. त्यामुळे असे कारणे आपण टाळायला हवे. त्यासोबतच सकाळी उठल्याबरोबर रोज 2 ग्लास 3 ग्लास गरम पाणी पिणे. सकाळी उठल्यानंतर 1.5 ते 2 तासात आपल्याला भूक लागते साधारणतः व या काळामध्ये पचनासाठी योग्य ते पित्त तयार होते. त्या पित्तामध्ये जर तुम्ही पाणी टाकले तर ते प्रॉपर तयार होत नाही व ते डायल्यूट होतं, कॉन्सन्ट्रेशन कमी होतं त्याचं. त्याच्यामुळे ऍसिडिटी व अपचनासारखे विकार तयार होतात. त्यामुळे ते टाळायला हवं. त्यासोबतच स्ट्रेसमुळे सुद्धा कॉन्स्टिपेशन होतं. वेगळ्या प्रकारचे स्ट्रेस, कामाचा ताण, आणखी वेगळ्या प्रकारचे स्ट्रेस यामुळे कॉन्स्टिपेशन होऊ शकते. त्यामुळे स्ट्रेस कमी करण्यासाठी योगा, प्राणायाम, ऍटलीस्ट 45 मिनिट वॉकिंग करायला हवे. यासोबतच आपली पचनशक्ती पण नीट ठेवायला हवी. आणखी एक कॉन्स्टिपेशनचे कारण म्हणजे वेदनास्थापक गोळ्या घेणे, म्हणजे दुखण्याच्या गोळ्या सतत घेत राहणे, यामुळे सुद्धा कॉन्स्टिपेशन होतं. यासोबतच बीपीच्या गोळ्या घेणे, सायकॅट्रिक ट्रीटमेंटच्या गोळ्या, यामुळे सुद्धा या कॉन्स्टिपेशन निर्माण करणाऱ्या गोळ्या आहे. आयर्नच्या गोळ्या सुद्धा कॉन्स्टिपेशन निर्माण करतात शरीरामध्ये. त्यामुळे योग्य त्या प्रकारचं कारण जाणून घेऊन आपण त्याप्रमाणे ट्रीटमेंट करतो. सुरुवातीला जीवनशैलीजन्य आपण जे कारणे टाळू शकतो ते आपण बघूया. जसं की सुरुवातीला सांगितलं मी की अपचन हे व्हायला नको. आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे की रोगा हा सर्वे अपि मंदग्नो, म्हणजे सर्व रोगाची कारण ही मंद अग्नी आहे. त्यामुळे अग्नी ही चांगली ठेवण्यासाठी तुम्ही जिरा पावडर अर्धा कप पाण्यामध्ये मिक्स करून जेवणा अगोदर घेऊ शकता. त्यामुळे पचनशक्ती चांगली राहण्यास मदत होते. त्यासोबतच जे आहे अद्रक आणि सैंधव मीठ, अगदी थोड्या प्रमाणात एक छोटासा तुकडा अद्रकचा व एक छोटंसं सैंधव नमक त्यावर टाकून ते जेवणा अगोदर घेतलं तर पचनशक्ती चांगली राहतं. सौंठ पावडर अर्धा चम्मच व गाईचे तूप अर्धा चम्मच असे मिक्स करून जेवणा अगोदर घेतली तर पचनशक्ती चांगली राहायला मदत होते. त्यामुळे आपल्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास हा टाळता येतो. त्यानंतर काय आहे की रात्री झोपताना 7 ते 8 बीज जे आहे ते काळ्या मनुकाचं भिजत टाकणे व सकाळी उठल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून त्याचे शरबत घेणे पण आपल्यासाठी उपयुक्त ठरते. त्यासोबतच रात्री झोपताना 1.5 ते 2 कप जे आहे गाईचे दूध घेऊन त्यात 3-4 चम्मच जे आहे गाईचे तूप टाकणे रात्री झोपताना घेतल्यामुळे कॉन्स्टिपेशन दूर होण्यास मदत होते. यासोबतच आता तुम्ही म्हणाल मला की काही औषधी ज्या आम्ही घेऊ शकतो अशा तुम्ही सजेस्ट करा. तर त्रिफळा चूर्ण जे आहे, जे की हिरडा, बेहडा आणि आवळा याचे कॉम्बिनेशन आहे समप्रमाणातील, ते अर्धा चम्मच रात्री झोपताना घेतले तर पोट साफ होण्यास मदत होते. यासोबतच हरडा म्हणजे हरितकीचे चूर्ण हे रात्री झोपताना घेतला तरी सुद्धा अर्धा चम्मच प्रमाणात पोट साफ व्हायला मदत होते. यासोबतच यामध्ये एक काळजी घ्यायची आहे की जे प्रेग्नंट वुमन आहे व पित्त प्रकृतीची व्यक्ती आहे त्यांनी हिरडे घ्यायचे नाही आहे. त्यांच्यासाठी
जे आहे काळा मनुका पित्त प्रकृतीच्या व्यक्तीसाठी अगदी उत्तम आहे. त्यानंतर आरगवत म्हणून एक मेडिसिनल प्लांट येते, त्याची जी शेंग आहे त्याच्यामधली जो गर भाग आहे तो जर तुम्ही रात्री झोपताना काळा मनुका सोबत भिजत टाकून सकाळी उठून घेतला तर अगदी ते कॉन्स्टिपेशन दूर करण्यास मदत करते. ते मृदुविरेचक आहे, म्हणजेच हलक्या प्रमाणामध्ये आपलं जे आहे पोट साफ करायला मदत करते. ते गर्भिणी व छोटे बच्चू यांना सुद्धा उपयुक्त आहे.